ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे सुभेदारांच्या घरी गुढीपाडवा उभारला जात असतो आणि सुनेच्या जबाबदारीनुसार सायलीने सगळीच तयारी केलेली असते आणि स्वयंपाक पण तयार असतो. पण इथे प्रियाने नाटक केलेलं असतं कारण की तिला सकाळी उठायचं नसतं. तेव्हा तिला पूर्णाई उठवायला जाते तेव्हा ती बोलते की मला खूप पोटात दुखते. तेव्हा पूर्णाई बोलते तुझ्या पोटात दुखत असेल तर तू येऊन बाहेर झोप. तेव्हा पूर्णाई तिला बोलते तू हॉलमध्ये सोफ्यामध्ये पड ना, तेव्हाच तिथे तुला आराम मिळेल. ते स्वयंपाक करायचा नसतो आणि कायम करायचं नसतं म्हणून तिने पोटदुखीचं कारण पुढे केलेलं असतं आणि पोटदुखीचं नाटक करून तिने प्रिया आणि पूर्णाई या दोघांना मूर्ख बनवलं असतं आणि त्याचबरोबर डॉक्टर असलेल्या अश्विनलाही मूर्ख बनवलेलं असतं. तेव्हा सायली बोलते नको त्रास घेऊ तू, आम्ही स्वयंपाक करतो, विमल मायावरती मला मदत करेल, तू फक्त आराम कर आणि स्वयंपाक झाल्यानंतर तू फक्त ताटावर बस आणि जेव. आणि हा तिला टोमणा मारतो आणि सायली विमल बरोबर स्वयंपाक करायला जाते आणि सगळा स्वयंपाक विमलने सगळ्यांच्या आवडीनुसार केलेला असतो आणि सगळ्यांसाठी व्यवस्थित स्वयंपाक केला असतो. आणि इथे गुढी उभारणी चालू होणार असते आणि गुढी उभारणीसाठी सायली आणि अर्जुनच्या जागी अश्विन आणि तन्वी यांना गुढी उभारण्याचा मान मिळालेला असतो कारण की संपूर्ण सुभेदार कुटुंब हे अर्जुन आणि सायलीवर रागवलेलं असतं. इकडे गुढीची सगळी तयारी केली असते सायलीने आणि स्वयंपाक पण केलेला असतो सायलीने, पण गुढी उभारणीचा मान हा या पूर्ण म्हातारीने अश्विन आणि तन्वी यांना दिलेला असतो. तेव्हा पूर्ण बोलते अश्विन आणि तन्वी इकडे या, गुढी उभारणी करा, पूजेचा मान पण तुम्ही घ्या. पण इथे प्रिया खूप खुश असते. सायलीने सगळी तयारी केली असते पण पूजेचा मान तिला मिळालेला असतो आणि ते प्रिया घाईघाईने येते आणि पूजेच्या तयारी करायला लागते. गुढी उभारण्यापूर्वी गुढीवरच्या वरती कलश असतो तो खाली पडतो आणि तो जमिनीवर पडू नये म्हणून सायली तो कलश झेलते. मग सगळे आश्चर्याने प्रियाकडे बघू लागतात कारण की तो तिने कलश पाडलेला असून तो कलश सायलीने झेललेला असतो. पण कलशाबरोबर तो गुढी पण पडणार, तो गुढी जाऊन अर्जुन पकडतो आणि देवाच्या कृपेने हा गुढीचा मान अर्जुन सायलीलाच मिळतो. तो अश्विन बोलतो आम्हाला पूजा करता येणार कारण की पूजा करताना कलश प्रियाच्या डोक्यावर पडला म्हणून तिला लागला आहे. अर्जुन बोलतो शेवटी ज्यांच्या नशिबात पूजेचा मान असतो त्यांनाच मिळतो. सायली अर्जुनला कोण होते आता वाद नको, आपण दोघं पूजेला बसूया. आणि शेवटी सायली आणि अर्जुनला पूजेचा मान मिळतो. गुढी उभारून झाल्यानंतर सायली सगळ्यांना प्रसाद देते आणि सगळ्यांचा आशीर्वाद सुद्धा घेते. पूर्ण इथे प्रियाला बोलते तुझ्या काय लागलंय काय, तुझ्या पोटात दुखतं, तू इथे आराम कर. पण इथे किचनचं पण आवरायचं असतं त्यासाठी प्रिया परत एकदा पोटदुखी आणि लागल्याचं नाटक करायला लागतं. सायली प्रियाला बोलते तू जेवून झाल्यानंतर तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर, मी आणि विमल काय ते बघू. ते पूर्णही बोलते मला आज ब्लँकेट आणि जेवण गोरगरिबांना दान करायचं. तेव्हा ते हे सगळं प्रिया ऐकत असते आणि ती फोन करून सांगते की इथे ब्लँकेट आणि फाटक्या असतील त्या इथे पाठवून द्या. तेव्हा हे सगळं बोलणं सायली तिचं ऐकत असते. ती परत एकदा फोन करते आणि ती बोलते ब्लँकेट आणि सगळं असेल ते व्यवस्थित पाठवून द्या आणि थोडं पण फाटलं फिटलेलं चालणार नाहीत. प्रियाने सांगितलेलं फाटक्या तुटक्या ब्लँकेट पाठवले जाणार होते पण सायलीने ते व्यवस्थित ब्लँकेट पाठवायला सांगितलेलं असतं. प्रियाला वाटलेलं असतं की फाटक्या ब्लँकेट आलं असेल पण छान प्रकारच्या ब्लँकेट पाठवलेल्या असतात. ते सायलीने उत्कृष्ट जेवण बनवलं असेल तर 10 व्यक्तींना जेवण दिलेलं असतं त्यांना ब्लँकेट पण दिलं जातं. आता ती गरीब माणसं येतात आणि त्यांचं व्यवस्थित सगळं आणि त्यांचं बसायचं सगळं सायली करते आणि त्यांना व्यवस्थित पोट भरून जेवण देते. आणि ते दान धर्म करायचं असतं तेव्हा सायली आणि अर्जुन ब्लँकेट आणलेलं असं सगळे त्या 10 गोरगरिबांना दिले जातात. पण प्रियाला सायलीच्या या सगळ्या कामाला गालबोट लावायचं असतं म्हणून ती एकेवेळेला जायच्या रस्त्यावरती काचा ठेवते जेणेकरून त्या जाणाऱ्या गरिबांच्या पायांना लागू आणि या कार्यक्रमाला गालबोट लागून हे सगळं नाव सायलीवर यावं. पण ती करते तसंच होतं. ती माणसं जायला निघतात त्यांच्या पायांना ती काच टोचते, त्यांच्या पायातून रक्त येतं. तेव्हा सायली त्यांना बघते आणि त्यांच्या पायातनं रक्त आलं असतं तेव्हा त्यांच्या पायातनं काचा काढायला सांगतात अर्जुनला. प्रिया बोलते सायलीने त्यांना जेवायला वाढलं, दान धर्म केला पण जाताना तिने काळजी घेतली नाही, त्यांच्या पायांना काचा घुसल्या. पण प्रियाच्या हातात पण काचा असतात आणि ती सायली बोलते मी टाकल्या काचा, तूच याचा काचा टाकल्या असतील. तेव्हा सायली बोलते मी टाकल्या काचा, मग तुझ्या हातात हे काचा कशा टोपल्यात, या काच टोचण्याचं कारण. सायली बोलते सगळ्यात तू चुका केलास, तू काचा इथे ठेवल्यास आणि माझ्यावर नाव घेतेस काय, भरते सगळ्या काचा. पण प्रियाने गुढीपाडव्याच्या दिवसापासून जो कपटपणा केलेला असतो तो सगळ्यांना दिसलेला असतो आणि प्रिया चांगली तोंडावर पडलेली असते.